नमस्कार युवा प्रशिक्षणार्थी मित्रांनो. काल काल मी लोकसत्ता या पेपर वाचत होतो, तेव्हा मला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीची एक बातमी त्या पेपरमध्ये दिसली. मी तुम्हाला ती बातमी सांगू इच्छितो. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी. रोजगार गेला आम्ही करायचे तरी काय? रोजगार गेला आम्ही करायचे तरी काय? हा सवाल युवा प्रशिक्षणार्थींनी या सरकारला विचारलेला आहे. आतापर्यंत 5 प्रशिक्षणार्थ्यांनी आत्महत्या केली. आतापर्यंत 5 प्रशिक्षणार्थ्यांना नाही, आतापर्यंत 6 युवा प्रशिक्षणार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. आणि या सरकारला मी असं ठामपणे सांगू इच्छितो की त्यांनी आम्हा सर्व युवा प्रशिक्षणार्थ्यांचा विचार करावा. खरंच खूप युवा प्रशिक्षणार्थी खूप दुरून 1000-1200 किलोमीटरवरून आंदोलनाकरिता येत असतात. त्यांना खूप त्रास होतो. ते इथे आमच्या आंदोलनस्थळी त्यांची व्यवस्था नाही राहत, काही नाही, तरी पण ते वाले येतात आणि आपल्या आंदोलनामध्ये ते हरेक वेळेस सहभागी राहतात. तर चला, आता मी कालची बातमी लोकसत्ता पेपरमधली तुम्हाला वाचून दाखवतो. रोजगार गेला आम्ही करायचे तरी काय? रोजगार गेला आम्ही करायचे तरी काय? पारशिवनी जिल्ह्यामध्ये 2-3 दिवस झालेले आहे. आपल्या युवा प्रशिक्षणार्थींनी तेथे आंदोलन केले आहे. आणि राज्य शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत विविध शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या युवक युवतीच्या समस्या गंभीर होत चाललेल्या आहे. मानधनातील अनियमितता, भवितव्याबाबतची अनिश्चितता आणि कायमस्वरूपी नोकरीची हमी नसल्याने प्रशिक्षणार्थींमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. आता आम्ही मरायचे की जगायचे? असा सवाल करत राज्यभरातील प्रशिक्षणार्थींनी शासनाकडे तातडीने न्याय देण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयामध्ये युवकांना प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्त केले होते. युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळाले, शासकीय कामकाजाचा अनुभव प्राप्त व्हावा, भविष्यात शासकीय सेवेत संधी निर्माण व्हावी या उद्देशाने शासनाने ही योजना सुरू केली होती. मात्र प्रत्यक्षात अनेक प्रशिक्षणार्थ्यांना केवळ कामाचा वाढता ताण आणि अत्यल्प मानधन याचा सामना करावा लागत असल्याने वास्तव समोर आले आहे. प्रशिक्षणार्थ्याच्या म्हणण्यानुसार अनेक कार्यालयांमध्ये मानधन वेळेवर मिळत नाही, तर काही ठिकाणी महिने मानधन प्रलंबित राहते. वाढत्या महागाईच्या काळात इतके कमी मानधनात घरखर्च, प्रवास आणि दैनंदिन गरजा भागवणे कठीण होत असल्याने अनेक युवक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. परिणामी काही प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण सोडण्याची वेळही आली आहे. प्रशिक्षणार्थ्यांमध्ये वाढत्या नैराश्याचेही चित्र समोर आले आहेत. राज्यात आतापर्यंत 6 प्रशिक्षणार्थ्यांनी आत्महत्या केल्याने हा प्रश्न गंभीर असल्याचे आपले युवा प्रशिक्षणार्थी त्यांनी सांगितले. आपले युवा प्रशिक्षणार्थी
गावातले प्रशिक्षणार्थी, शहरातले प्रशिक्षणार्थी खूप नैराश्यामध्ये जात आहे. ह्या सरकारने आपल्याला असे ठामपणे सांगितले होते की आम्ही युवा प्रशिक्षणार्थ्यांना आम्ही रोजगार देऊ, पण अद्यापही आमचे प्रशिक्षण पूर्ण होऊन आम्हाला 6-7 महिने पूर्ण झाले आहेत. तरी पण या महाराष्ट्र सरकारने युवा प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार अद्यापही या सरकारने आम्हाला रोजगार दिला नाही. तर मी ह्या महाराष्ट्र सरकारला, ह्या देवेंद्र फडणवीस सरकारला अशी विनंती करू इच्छितो की त्यांनी युवा प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार द्या. धन्यवाद.